नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। BEd कॅप राऊंड 5 या अनुषंगाने आपली जी अपडेट आलेली आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत। विद्यार्थी मित्रों, कॅप राऊंड 4 पर्यंत ज्यांचे ॲडमिशन झाले आहेत सर्वांचे हार्दिक अभिनंदन व ज्यांचे ॲडमिशन्स कुठल्याही कारणाने बाकी होते त्यांना एक 5व्या राऊंडमध्ये चान्स आहे ॲडमिशन प्राप्त करण्याचा, प्रवेश मिळवण्याचा। तर चला पाहूया आपला कॅप राऊंड 5 काय सांगतोय। यासाठी जावं लागलं आपल्या CET सेलच्या अधिकृत वेबसाईटवरती cetcell.mahacet.org, जेथे आपल्याला ही अपडेट पाहायला मिळेल। आपण CET सेलच्या वेबसाईटवरती आलो आहोत। आपण येथे पाहू शकता नवीन आपली जी नोटिफिकेशन आलेली आहे, न्यू रजिस्ट्रेशन्स। अजूनही कोणाचं रजिस्ट्रेशन राहिले असेल तर त्याला रजिस्ट्रेशन करता येईल। आणि त्यानंतर फॉर्म एडिटिंग, ज्याला आपण फॉर्ममध्ये काही चुका असतील दुरुस्त करणे, कुठलं डॉक्युमेंट आपलं कमी असेल किंवा चुकीचे डॉक्युमेंट अपलोड झालं असेल ते आपण रिप्लेस करणे म्हणजेच बदलणे, त्याला आपण फॉर्म एडिटिंग म्हणतो। आणि त्यानंतर कॉलेज सिलेक्शन विल बी अवेलेबल फॉर इन्स्टिट्यूट लेवल ऑर एक्सटेंडेड राऊंड, प्लीज चेक नोटीस 5। तर नोटीस 4 पर्यंत आपण पाहिलं होतं, 4 राऊंडपर्यंतच्या 4 नोटीस आपण पाहिल्या होत्या। तर नोटीस 5 चेक करा असं आपल्याला इथे नोटीसमध्ये सांगितलं आहे। त्यानंतर प्लीज रीड नोटीस 4 अँड 5 केअरफुली। नोटीस 4 व 5 प्रमाणे हे ॲडमिशन्स होणार आहेत। त्या दोन्ही नोटीस आपल्याला 4 नंबरची नोटीस आपण ऑलरेडी वाचलेली आहे, 5 नंबरची आपल्याला चेक करणं आहे। त्यानंतर ऑल नॉन ॲडमिटेड कॅन्डिडेट्स आर इलिजिबल फॉर दिस राऊंड। तर इथे एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे, फक्त ज्यांचे ॲडमिशन झालेले नाहीत, ज्यांना कुठंच ॲडमिशन मिळालं नाही त्याच विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तर ते इलिजिबल आहेत। बाकी कुठल्याही विद्यार्थ्याला कॉलेज बदलणे किंवा अशा प्रकारच्या बाबीसाठी अलॉटमेंट दिलेली जाणार नाही असं आपल्या CET सेलने इथे कळवलं आहे। फक्त ज्यांचे ॲडमिशन्स राहिले आहेत तेच विद्यार्थी इथे फॉर्म भरतील, ऑप्शन फॉर्म भरतील असं नमूद केलं आहे। त्यानंतर कॉलेज सिलेक्शन इज मॅन्डेटरी टू बी इलिजिबल फॉर दिस राऊंड, म्हणजेच ज्यांना जे कॉलेज आता मिळेल ते कॉलेज त्यांना घेणं बंधनकारक आहे, कारण याच्यापुढे कुठलाही राऊंड होणार नाही। त्यांनी नवीन कट ऑफ डेट आपल्याला सांगितलेली आहे। जुनी कट ऑफ डेट जी की आपल्याला 4/10/2024 ऑलरेडी माहीत होती आणि यानंतर आलेली ही नोटिफिकेशन आहे। आता नवीन कट ऑफ डेट जे आहे ते आपल्याला नोटीसमध्ये पाहायला मिळणार आहे। कॅन्डिडेट कॅन लॉक अनलॉक कॉलेज सिलेक्शन एनी टाईम ड्युरिंग द गिवन शेड्यूल। आपल्याला जो शेड्यूल दिलेला आहे त्या टायमामध्ये आपल्याला किती वेळेस आपला फॉर्म लॉक करता येतो, अनलॉक करता येतो। परंतु लक्षात घ्या, ती वेळ संपल्याच्या नंतर आपल्याला फॉर्म अनलॉक करता येत नाही, तसेच वेळ संपण्याच्या अगोदरच आपल्याला फॉर्म सबमिट करणं गरजेचं असतं, लॉक करणं गरजेचं असतं। जी माहिती भरण्यासाठी आपण फॉर्म अनलॉक केलेला आहे ती भरली की लगेच अनलॉक केलेले आहे ते लॉक करणं क्रमपात असतं, गरजेचं असतं आणि ते केलं तरच तुमचा त्या राऊंडमध्ये समावेश होत असतो। अन्यथा आपण जर फॉर्म अनलॉकच ठेवून दिला तर आपला त्या राऊंडमध्ये समावेश होत नाही। हे आत्तापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा अनुभव आलेला आहे आणि त्यांना त्या राऊंडला मुकावं लागलेलं आहे। त्यानंतर 5 नंबर नंतर नो व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट विल हॅपन, कॉलेज विल डायरेक्टली व्हेरीफाय डॉक्युमेंट्स ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन। एक टप्पा त्यांनी तर कमी केलेला आहे आपल्याला कुठले डॉक्युमेंट्स अपलोड वगैरे करायचे नाहीत, फक्त ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि ऑप्शन फॉर्म भरून प्रोसीड करायचे। ज्या कॉलेजमध्ये आपला नंबर लागेल ते कॉलेज आपलं डॉक्युमेंट चेक करेल असं आपल्या इथे CET सेलने नमूद केलं आहे, सांगितलं आहे। प्लीज सिलेक्ट मॅक्झिमम नंबर ऑफ कॉलेजेस। अजून आपण सुरुवातीपासून तेच आपण सांगत आलो आहोत, पहिल्या राऊंडपासून सांगत आलो आहोत। 4 राऊंड पूर्णपणे संपलेले आहेत तरी बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमी ऑप्शन्स दिल्यामुळे त्यांचे नंबर लागू शकले नाही। तरी ते त्यांनी सांगितले जास्तीत जास्त तुम्ही कॉलेजेस देणं गरजेचं आहे। एक तर तुमचं मेरिट कमी असू शकतं किंवा कुठल्याही कारणास्तव तुमचा नंबर लागत नसेल, एखाद्याची मेथड अशी असू शकते त्या मेथडच्या सीट्स कमी अवेलेबल आहेत। जसं की आपल्याला माहिती आहे विद्यार्थी बंधू भगिनींनो, तर कॉमर्सला 10% सीट्स असतात, मग त्यांचा नंबर लागणं आपल्याला बऱ्याच दुरापास्त पाहायला मिळतं। कमी जागा आहेत तर त्यानुसार आपल्याला जास्तीत जास्त काय करायचे आहेत, कॉलेजेस द्यायचे आहेत। तर ह्या झाल्या नोटीस, याला आपण कट करूया। याला कट करताच आपल्याला परत एक नोटीस खाली पाहायला मिळते। इथून आपल्याला नवीन शेड्यूल आहे नोटीस 5, तो इथून आपल्याला डाउनलोड करून घेता येईल। त्यापूर्वी आपण ही रनिंग नोटिफिकेशन पाहूया। न्यू रजिस्ट्रेशन और फॉर्म एडिटिंग और कॉलेज सिलेक्शन फॉर इंस्टिट्यूट लेवल राउंड दैट इज एक्सटेंडेड राउंड विल बी अवेलेबल ॲज पर शेड्यूल गिवन इन नोटीस 5। तर नोटीस 5 आपण काय करूया, अगोदर डाउनलोड करूया। आपल्याला इथे नोटीस 5ला क्लिक करायचं आहे।
ओपनला क्लिक करूया. ओपनला क्लिक करताच आपल्याला नोटीस डाउनलोड झालेली पाहायला मिळते. 4 तारखेला जी आपली कट ऑफ डेट होती 4 ऑक्टोबर, तर तेथे आपल्याला ही नोटीस अपलोड झालेली पाहायला मिळते. तर CET सेलने आपल्याला इथे एक CET सेल इज अलोइंग एडिटिंग ऑप्शन गिविंग फॅसिलिटी टू डिझायरिंग कॅन्डिडेट्स ॲज पर फॉलो. तर आपल्याला खाली जे विद्यार्थी दिलेले आहेत खालील प्रकारच्या गटासाठी हे एडिटिंग सुरू झालेलं आहे असं त्यांनी आपल्याला नमूद केलं आहे. सिरियल नंबर, नेम ऑफ द कोर्स, जिथे की आपलं BEd स्पेशल BEd आणि ELCT BEd सुद्धा. त्यानंतर अनॲडेड कॅन्डिडेट एडिट देअर ॲप्लिकेशन फॉर्म. फक्त ज्यांचा नंबर लागला नाही त्याच विद्यार्थ्यांनी यात सहभागी होता येईल. फिल इन ऑनलाईन ऑप्शन फॉर्म आपल्याला ऑनलाईन भरायचे आहेत. कॉलेज चॉईसेस फॉर एक्सटेंडेड राऊंड. देन कॉलेज जनरेट ऑनलाईन मेरिट लिस्ट. कॉलेज ऑनलाईन मेरिट लिस्ट तयार करेल, कधी त्यांनी डेट खाली दिलेली आहे. कॅन्डिडेट सीक ॲडमिशन कधी घ्यायचे आहेत ते पण दिलेलं आहे आणि कट ऑफ डेटसुद्धा दिलेली आहे. तर सर्वप्रथम आता कोर्स कोणता आहे तर आपल्या BEdचे ॲडमिशन्स आहेत. जनरल BEd, स्पेशल BEd आणि ELCT BEd. त्यानंतर 7 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत म्हणजे 2 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऑप्शन फॉर्म भरायचे आहे. फिल ऑफ ऑप्शन फॉर्म. त्यानंतर कॉलेजची मेरिट लिस्ट कधी लागेल तर 9 तारखेला लागेल. कालावधी एकदम कमी दिलेला आहे विद्यार्थी मित्र आणि फास्ट ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे. ऑप्शन फॉर्म भरणं काही मोठं काम नाही आहे, फक्त 10 मिनिटाचं काम आहे हे आपल्याला माहीत आहे. 10 मिनिटामध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म आज भरून टाका. 8/10/2024 ही लास्ट डेट आहे. आज सायंकाळपर्यंत ही आपली वेबसाईट ही लिंक चालू राहील. त्यानंतर ती आपोआप बंद होईल. याचा आपल्याला अनुभव मागच्या 4 राऊंडमध्ये आहे. त्यानंतर कॉलेज जनरेट ऑनलाईन मेरिट लिस्ट कधी लागेल तर ती लगेच लागेल 9/10/2024. त्यानंतर ॲडमिशन कधी घ्यायचे त्याचा कालावधी फक्त 2 दिवसाचा दिलेला आहे. 9 तारखेला आणि 10 तारखेला 2 दिवसात पूर्णपणे ॲडमिशन संपून जातील. 11 तारखेला तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ॲडमिशन मिळणार नाही आणि कट ऑफ डेट आपल्याला इथे पाहायला मिळते जी की 10/10/2024 ही नवीन कट ऑफ डेट आहे. ही बाब आपण लक्षात घ्या. त्यानंतर काही सूचना आपल्याला इथे दिल्यात. ऑल कॅन्डिडेट्स अँड कॉलेज डिपार्टमेंट टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ धिस फॅसिलिटी. ही जी फॅसिलिटी अवेलेबल केलेली आहे ह्याचा ॲडव्हान्टेज म्हणजेच फायदा आपण घेतला पाहिजे असं CET सेलने आवाहन केलं आहे. त्यानंतर ऑल इन्स्ट्रक्शन्स इन द नोटीस 4 मेन्शन इन द रेफरन्स रिमेन अनचेंज. तर नोटीस 4 प्रमाणे आपल्याला सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नोटीस जशाला तशी आहे ती रेफरन्स आपण काय करायचे आहेत पाहायचे आहेत. म्हणजे नोटीस 4 नोटीस 5 दोन्ही वाचल्यानंतर आपण ॲडमिशनला प्रोसेस करायचं आहे. त्यानंतर दिस एक्सटेन्शन फॅसिलिटी मेन्शन्ड इन अबो कॅन बी मेड ॲप्लिकेबल टू ऑल व्हॅकंट सीट्स अवेलेबल. जितक्या व्हॅकंट सीट आहेत त्या व्हॅकंट सीटला ही अवेलेबल आहे. कुठल्या एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजला जरी जागा रिकामी असेल ती तुम्हाला शोधावी लागेल आणि त्याप्रमाणे आपण काय करू शकतो तर ती जागा कॅप्चर करू शकतो, ग्रॅब करू शकतो. त्यानंतर नो ॲडमिशन आफ्टर 10th ऑक्टोबर 2024. कॉलेज अँड कॅन्डिडेट शूड टेक अ नोट दिस. तर आता त्यांनी सांगितले की यानंतर कुठलंही एक्सटेन्शन भेटणार नाही. जरी जागा रिकाम्या राहिल्या तर त्या जागा CET सेल रिकाम्याच ठेवील. अशा प्रकारे नोटीस नंबर 5 आपल्याला पाहायला भेटते. नोटीस 4सुद्धा आपल्याला त्यांनी वाचायची सांगितलेली आहे आणि त्याप्रमाणे काय करायचं आहे प्रोसीड करायचं आहे. इथे आपल्याला अजून एक नोटीस पाहायला मिळते एक्सटेंडेड कॅप राऊंडची. तर ती पाहूया. 5 ऑक्टोबरला ती रिलीज झालेली आहे. ओपनला क्लिक करूया. ओपनला क्लिक करताच नोटीस डाउनलोड होते. 4 ऑक्टोबरला रिलीज होऊन 5 ऑक्टोबरला ती डिस्प्ले झालेली आहे. काय सांगितलेलं आहे त्या नोटीसमध्ये तर इन्स्ट्रक्शन्स टू कॅन्डिडेट्स अँड इन्स्टिट्यूट फॉर एक्सटेंडेड इन्स्टिट्यूट लेवल राऊंड 4. चौथा राऊंड हा एक्सटेंड होऊन हा 5व्या राऊंडमध्ये काय झालेला आहे बदललेला आहे. तर नंबर 4ची नोटीस आणि 5ची नोटीस आपल्याला सेम असलेली पाहायला मिळते. तर याप्रमाणे आपण तिला काय करायचं आहे फॉलो करायचं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. तसेच ज्या अपडेट्स अजूनही काही अपडेट्स जर बाकी असतील तर नक्कीच आमच्या कॉलेज आपल्या चॅनलवरती आपल्याला अवेलेबल करून दिल्या जातील. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.